हॅलो चेक. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतात अर्थात प्रदीपजी ओहळसर यांना आणि आपण पाहत आहात रॉयल ग्रुप साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 चा महाथरार. छत्रपती 11 आपल्याला विनंती असेल 12 मॅन आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मॅचला या ठिकाणी आपण करतोय सुरुवात. सन्मान्य राहुल दादा घोडके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपली रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. मॅचला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय सुरुवात. लेट्स प्लेचा छत्रपती लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. 12th मॅन जर या ठिकाणी आला नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम छत्रपती वॉरियर्स शिरूर. सन्मान्य राजेंद्रजी पवार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपले रॉयल ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. मॅचला या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण सुरुवात केली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि एक सेन्सिबल हिट मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटरच्या बॅटमधून आलेला हा कणखणीत चौकार धावफलकाला आकार देईल आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. आउटस्टँडिंग एफर्ट्स हॅज बीन फिल्डर अँड इट्स अ व्हेरी फ्रॅग. काय अफलातून झेल. रोहित शिंदे छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि भन्नाट फॉर्म मध्ये असलेला लेफ्ट हँडेड बॅटर दुसऱ्याच बॉलवरती तंबूच्या आश्रयाला परततोय. एक चांगलं सेन्सेबल क्रिकेट. डाव्या स्टँडच्या बाहेर चेंडू राखला होता आणि अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन अप्रतिम एक्झिक्युशन अर्थात क्षितिज दिवेकर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या पटलावरील एक उभरता सितारा खऱ्या अर्थानं आपण पाहतो. एक दीपस्तंभ म्हणून या टीमसाठी कामगिरी करत या दुसऱ्याच बॉलवरती एक महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा धावफलकावरती असताना टीम योगेश आपण पाहतोय नवीन फलंदाज यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नक्कीच आपण पाहतोय टीम छत्रपती वॉरियर्स शिरूर कोळगाव नगरीमध्ये आयोजित कोळाई ट्रॉफी 2025 पर्वाचा विजेता. आत्मविश्वास दुणावला गेलाय आणि त्याच विश्वासाचा आत्मविश्वासामध्ये रूपांतरित करत या मॅच मध्ये रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये एक चांगली सुरुवात आपल्या टीमला देण्याचा प्रयत्न असेल. प्रशांतजी शेटे साहेब मंडल अधिकारी यांचे देखील शुभागमन होते. आपले स्वागत. तर पुढचा बॉल क्लासिकल ड्राईव्ह पहिल्याच बॉलवरती अप्रतिम मिडल चेंडू केलाय आणि त्यावरती मात्र वैयक्तिक खातं या ठिकाणी ओपन केले जाते ते योगेश यांच्या बॅटमधून. सेन्सेबल क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचा हा थरार. आजचा हा 3रा दिवस आणि हा रॉयल कारभार खऱ्या अर्थानं या शिरूरच्या क्रीडा पंढरीमध्ये याच देह आणि याची डोळा आपण सर्वजण अनुभवतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा धागा खोल दिया यापर आणि फंबल झालाय. अगदी ओपन केलाय तो टान्स फलंदाजाचा. अप्रतिम बॉडी लाईन वरती टार्गेट केलाय अंगभेदक माराच्या माध्यमातून क्षितिज दिवेकर. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय थांबवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या राईट हँडेड बॅटरला आणि अप्रतिम चेंडूची करतोय ती सांगता. पहिलं निर्णायक आणि महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये अर्थात क्षितिज दिवेकर. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिसटाईम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बिहाइंड द विकेट अर्थात महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय कलनिग्रहाय आपण पाहतोय. हे ब्रीद अंगीकारलेला भारत मातेचा हा सुपुत्र आज मात्र टीमसाठी यत्र तत्र आणि सर्वत्र आपल्याला पाहायला भेटेल. तो अर्थात द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन पप्पू मोरे फलंदाजी मार्कवरती करामत दाखवतोय आणि एक चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये सेट करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षितिज दिवेकर सामना करेल तो फलंदाज. यावेळी अप्रतिम फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची तरी धावा मात्र धावून घ्याव्या लागतील. एक पूर्ण होतीये दुसरीचा होकार नकार आणि तोपर्यंत मात्र 2 धावा. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातील छत्रपती वॉरियर्स शिरूर हा संघ आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत आहे. अप्रतिम कामगिरी पहिल्याच षटकामध्ये टीम पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलं गेलं. केवळ 7 धावा. खऱ्या अर्थानं एक संघ बांधली गेलेली ही टीम अर्थात तुकाई टायगर्स पारगाव हा संघ आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती चेंडू राखत प्रतिस्पर्धी संघाचे मनसुबे ध्वस्त आणि उद्ध्वस्त करून टाकणारी कामगिरी.
ब्रेक थ्रू मात्र मैदानाच्या मध्ये पहिला दुसऱ्याच बॉलवरती क्रिएट केला गेला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावांच्या महासागराला बांध घालणारी कामगिरी क्षितिज दिवेकर. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या स्टँडच्या बाहेर स्टीअर केलाय सिंगल साठी, एक धाव पूर्ण, दुसरीसाठी होकार नकार, घरट सोडलं जाईल का, मात्र अप्रतिम फेकी आणि त्यावरती एक सिंगल धाव. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या मध्ये आपण पाहतो एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कन्सिड होईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती आहेत 8 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना धाव फलकावरती आपण पाहतोय केवळ 8. 2 मातब्बर आणि कट्टर प्रतिस्पर्धी संघांची या मैदानाच्या आतमध्ये पडेल गाठ आणि निमित्त असेल ते अर्थात रॉयल ट्रॉफी, आपली ट्रॉफी, रॉयल ट्रॉफी 2025 चा थरार. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देतील आणि अवांतरची एक धाव धाव फलकाला आकार देईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 9 धावा. पहिल्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना पवन आणि मनोज ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये टीम छत्रपती वॉरियर्स या संघासाठी मार्गक्रमण करताना आणि त्यांच्या मार्गामध्ये अडथळा बनून थांबलाय तो अर्थात गोलंदाजी मार्गवरती असताना तुकाई टायगर संघाचा सर्वोत्तम गोलंदाज अर्थात मॅन फ्रॉम टीम पारगाव प्रथमेश. सेकंड लाईन कंपल्सरी व्हाईट बॉल, त्यानंतर जर भिंतीला बॉल जर लागला अर्थात फुल टॉस बॉल जर हिट झाला भिंतीवरती वॉल कंपाऊंड वरती तर तुम्हाला मात्र 4 धावांचा बोनस आहे आणि त्यासोबत जर ऑल अलॉंग विथ द बेस कार्पेट ड्राईव्ह मैदानाच्या मध्ये गेला तर त्यावरती तुम्हाला धावा मात्र धावून घ्याव्या लागतील. हा एक नवीन नियम अपडेट करतोय आपण देखील पंचाने देखील आणि फ्रंट फूट साठी आपण पाहतोय कुठलाही रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला नसणार आहे, तो सर्वाधीन अधिकार पंचांकडे असेल. एज साठी देखील आपण पाहतोय बिहाइंड द विकेट किंवा जर कॅच या ठिकाणी कलेक्ट झाला तर आपल्याकडे आपण पाहतोय अद्यावत तंत्रज्ञान अद्यापर्यंत मात्र प्राप्त नाही आहे स्नेकोमीटरची अनावश्यकता आणि त्याच जोरावरती बिहाइंड द विकेट कॉट साठी देखील या ठिकाणी रिव्ह्यू तुम्हाला नसेल. पुढचा बॉल प्रतिम क्षेत्ररक्षक आणि पाहतोय त्यावरती मात्र काहीच फंबल झालाय तोपर्यंत मात्र घरट सोडलं जाईल आणि 2 धावा धाव फलकाला आकार देतील आणि धाव फलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना एकूण 12 धावा. 1.4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि एक सेन्सिबल क्रिकेट आश्वासक सुरुवात आपल्या टीम साठी करताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पवन, पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट हँडेड खेळलेला हा फटका जिथे न बॉल वरती येतील तोपर्यंत मात्र घेतली जाईल एक सिंगल धाव. 13 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय मात्र काय गोलंदाजी या महत्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवताना प्रथमेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 कमाल तू ही जाने प्रथमेश, आज तो मुझे सब कुछ कमाल धमाल लगता है. लेफ्ट हँडेड सेन्सेशन प्रथमेश यावेळी मात्र अक्रॉस द बॅट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती आलाय, 2 हातांची गोफण आणि रीती राहते ती ओंजळ. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. जीवनदान पवन मल्लाव नावाच्या वादळाला या महत्वपूर्ण मॅच मध्ये तुम्ही देऊ शकत नाही. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि काही खुशी आणि काही गम, काही ज्यादा काही कम अशा स्वरूपाची परिस्थिती 2 षटकांती धाव फलकावरती आहे. 13 धावा. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि आपण पाहतोय धाव फलकावरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या पायामध्ये घालणारी वेसन या ठिकाणी अर्थात गोलंदाजी मार्गवरती क्षितिज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. आता मात्र गिअर शिफ्ट करावं लागेल. चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ती टीम अर्थात छत्रपती 11 मात्र आपण समोर जर पाहिलं तर मातब्बर असणारा हा गोलंदाज अर्थात क्षितिज दिवेकर सामना करेल तो फलंदाज. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट करण्याचा मानस दाखवलाय मात्र आपण पाहतोय वेगवान मारा आणि त्या माऱ्याने मात्र बीट केलाय. अगदी सरते शेवटी आपण पाहतोय टो एंड वरती बॉल हिट होईल आणि त्यावरती आपण पाहतोय एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा घेतली जाईल. तर फलंदाजी मार्कवरती आपण पुन्हा एकदा पाहतोय शिरूरचा सुपरस्टार द वंडर बॉय ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट पवन मल्लावच्या बॅट मधून आलेला हा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपला जाईल झेल, विकेटचं होईल पतन. बॅटर पवन back to the pavilion. सन्मान्य सिद्धार्थजी काळे साहेब आणि सन्माननीय रमेश अप्पा खेडकर साईराम मित्र परिवाराचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सदस्य यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत.
त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्मान्य आयोजक टीमचे महत्वपूर्ण मेंबर सन्मान्य सौरभ दादा शेळके, आपण आलात रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान्य मनोज दादा फरगडे साहेब यांचं देखील शुभागमन होतोय, आपले सहर्ष स्वागत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू 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 बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होईल. पप्पू पप्पू मोरे आहेत त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र गलती की कोई गुंजाइश नाही आहे, विकेटचं पतन. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय काहीशी लडखडणारी पारी आणि या पारीला पुन्हा एकदा सावरावं लागेल. कारण आपण पाहतोय यावेळी मात्र गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या भावनांशी खेळ करणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. मात्र जिंदगी तो खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. यावेळी मात्र बिखरणारी नव्हे तर निखरणारी कामगिरी करावी लागेल आणि तीच कामगिरी करण्यासाठी मैदानात मध्ये आलेला हा फलंदाज पहिलाच बॉल वरती मात्र अप्रतिम स्ट्राइक खेळतोय आणि त्यावरती एक सिंगल धाव मैदानाच्या मध्ये कन्सिड होईल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2.4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय नामांकित व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व पंच अमितजी पंडित साहेब आपण सामन्यांचा आनंद घेत आहेत, उपस्थित होत आहेत, आपले सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सर्वोत्तम फलंदाज संतोष बाईक सुमितजी वाभाळ आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपले सहर्ष स्वागत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. क्षितिज दिवेकर आज मात्र ताकद सूर लागू देत नाहीये तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंडचा प्रहार. या फटक्यासाठी आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ रिजन तैनात असेल आणि त्यावरती येईल सिंगल धाव. षटकाला मात्र पूर्ण विराम देईल आणि 3 षटकानंतर होईल तो ड्रिंक्स ब्रेक. धाव फलकावरती 17 धावा 3 फलंदाज बाद असताना. हॅलो शेख, थोडं स्पीडअप करायचं विनंती असेल. पंचवीस मिनिटांच्या आत निर्धारित 5 षटकांचा कोटा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचा आहे. अदरवाईज फील्ड रेस्ट्रिक्शनचे रूल मात्र पंचांच्या माध्यमातून मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा ऍप्लिकेबल होतील. तर पुढचा बॉल काय बॉल मैदानाच्या मध्ये टाकलाय, पडल्यानंतर मात्र काटा बदललाय तो चेंडूनं आणि खऱ्या अर्थाने यासाठी ओळखला जातो तो गोलंदाज अर्थात प्रथमेश. या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा विघ्न बनू पाहतोय, मुसीबत बनू पाहतोय तो प्रतिस्पर्धी टीम साठी. मात्र ही मुसीबत आ ही गई है तो डरने से क्या होगा, जीने के तरीके ढूंढो, मरने से क्या होगा. प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नांती परमेश्वर. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर खेळवलेला हा प्रहार मैदानाच्या मध्ये आपण पाहिलाय. कुठली धाव मात्र या चेंडूवरती येणार नाहीये. अप्रतिम चेंडू मैदानाच्या मध्ये प्रथमेशच्या आर्म मधून आलाय आणि त्यावरती देखील आणखीन एक डॉट बॉल धाव फलकाला स्थिर ठेवेल. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवतायत एकूण 17 धावा. 17चा खतरा गुणासाठी असेल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि तो खतरा यावेळी मात्र निर्माण झालाय अर्थात बिहाइंड द विकेट. अप्रतिम झेल टिपला गेलाय. आणखी एका विकेटचं होईल पतन. पत्त्यांच्या डावाप्रमाणे डाव कोसळलाय छत्रपती 11 शिरूर. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण जाऊयात. आपण पाहतोय अगदी पत्त्यांच्या डावाप्रमाणे डाव कोसळलाय तो अर्थात टीम छत्रपती वॉरियर्स या संघाचा. मात्र लढावा लागेल कारण आपण पाहतो पहिला पराभव हा तुमचा मनामध्ये होत असतो आणि त्यानंतरचा पराभव हा रणामध्ये.
कारण मनानं पराभूत व्यक्ती आयुष्याच्या रणामध्ये देखील कधीही यशस्वी होऊ शकत नाही आणि तेच सूत्र मात्र या क्रिकेटच्या मैदानाला देखील लागू होतं. आपण पाहतोय पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं दर्जेदार प्रदर्शन आपण पाहिलंय. ओव्हरऑल टीम एफर्ट्स अर्थात टीम तुकाई टायगर्स पारगाव हा संघ आज तीनही आघाड्यांवरती सर्वोत्तम कामगिरी करतोय आणि प्रतिस्पर्धी टीमला मात्र खिंडीत गाठणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवतोय. धावफलकावरती आपण जातोय. धावफलकावरती आहेत 19 धावा. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम बॉल यस्टरवरती हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र हलक्या हाताने स्टीअर केला जाईल. सिंगल साठी प्रयत्न असेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक आपण पाहतोय 20 धावा 3.5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला आणि यानंतर डावाची सर्व सूत्र मनोज आणि अतुल यांना स्वतःच्या खांद्यावरती घ्यावे लागतील. काहीशी संत फलंदाजी सुरुवातीच्या या षटकांमध्ये झाली आहे मात्र अंतिमच्या भैरवीच्या षटकामध्ये मात्र धावांचा वेग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वाढवावा लागेल. दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच अवधीनंतर आपण पाहिलंय. खऱ्या अर्थानं तोल मात्र ढासळलाय तो गोलंदाज प्रथमेश यांचा आणि अवांतरची एक धावफलकाला पुन्हा एकदा आकार देणारी निर्विकार कामगिरी महत्त्वपूर्ण मॅच मध्ये एक दिलासादायक धाव मैदानाच्या मध्ये प्राप्त होईल. ती टीम अर्थात छत्रपती 11 या संघाला. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये प्रथमेश चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन क्लासिकल ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तैनात सिंगल धाव हे समीकरण खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये आपण पाहिलंय. एकतर विकेट मैदानाच्या मध्ये येते अदरवाइज सिंगल मात्र या ठिकाणी येत आहेत आणि त्याच सिंगलच्या सहाय्याने या षटकाला दिला जाईल पूर्ण विराम. धावफलकावरती 4 षटकांती छत्रपती 11 22 धावा. बावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 फलंदाज बाद असताना मनोज आणि अतुल ही जोडी टीम छत्रपती 11 शिरूर संघासाठी मैदानाच्या मध्ये संघर्ष करते. आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य बनवत असतो मात्र उद्याचं सामर्थ्य महत्त्वाचं नाहीये तर आजच्या दिवसामध्ये ही महत्त्वपूर्ण मॅच आणि या मॅच मध्ये आज मात्र सामर्थ्यशील लढा तुम्हाला द्यावा लागेल. त्याला आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचा रॉयल कारभार अर्थात रॉयल ग्रुप आणि सायरा मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 14 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि आपण पाहतोय 1,51,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक आणि झळहळती ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते ते सन्माननीय संदीप दादा भाडुदासजी कोतकर माजी महापौर अहिल्यानगर यांच्या माध्यमातून. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 1 लाख रुपये गौरीशेठ शरणार्थी उद्योजक यांच्या माध्यमातून. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये सन्माननीय निर्मलाताई शुभम भैया नवले माजी सरपंच कारेगाव आणि राजेश अण्णा संपतरावजी कदम त्रिशा एंटरप्राइजेस आणि खंडूशेठ शेंडगे उद्योजक यांच्या माध्यमातून. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 61,000 रुपये सन्माननीय सागर अंजबापू सातपुते डेअरी फार्म सविता अशोक कराळे माजी नगरसेविका. तर भूषण अशोक गुंड अध्यक्ष संदीपदादा कोतकर युवा मंच आणि महेश पोपट सरोदे साहेब यांच्या माध्यमातून 61,000 रुपयांचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि झळहळता करंडक. तर 5वा क्रमांक 51,000 रुपये कैलास भाऊ गोठावळे आणि राजेंद्र तुकारामजी दसगुडे साहेब यांच्या माध्यमातून. तर विशेष सहकार्य 1,11,111 शशिकांत भाऊ दसगुडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून एक इलेक्ट्रिक स्कूटर डॉक्टर संतोषजी पोटे आणि त्याचप्रमाणे भरत कुमार चोरडिया आणि सुदेशजी मस्के साहेब अशी बक्षिसांची खैरात मात्र मैदानाच्या आतमध्ये अर्थात रॉयल ट्रॉफीचा रॉयल कारभार रॉयल ट्रॉफी 2025. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय 24 धावा या धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. 4.1 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आणि आपण पाहतोय लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षकांना अर्थात इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी आणि त्यासाठीच आपण पाहतोय या ठिकाणी लकी ड्रॉचे कुपन्स व्यासपीठावरती उपलब्ध आहेत. ज्या कोणी प्रेक्षकांना आपल्या नावाची नोंदणी करायची त्यांनी कृपया करा. त्याचप्रमाणे आपण पाहतोय उद्योग व्यवसायातील एक अग्रगण्य नाव आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय उद्योग व्यवसायामध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख ज्यांनी एका स्पेशल ब्रँडच्या माध्यमातून निर्माण केली ते आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट नामदेवजी दसगुडे साहेब अर्थात अमोलजी दसगुडे साहेब DC ट्रेनचे सर्वेसर्वा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेब आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत अभिनंदन आणि आभार. सन्मान्य महेशदादा कर्डिले
मान्यवर आपण आलात आकाशजी कर्डिले साहेब आपण आलात आपले सहर्ष स्वागत. आणि पुढचा बॉल अलॉंग विथ द पेस कार्पेट ड्राईव्ह एक्झिक्यूट होईल तोपर्यंत मात्र घेतल्या जातील 2 धावा आणि या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 27 धावा. 4.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडणारी ही खेळपट्टी आज मात्र आपण पाहतोय काहीसा रुसवा या ठिकाणी घेते आणि धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मैदानाच्या आतमध्ये खेळलेला हा प्रहार सिंगल मात्र प्रदान करील आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय छत्रपती 11 4.5 षटकांती केवळ 28 धावा धावफलकावरती नोंदवतोय. आपण पाहतोय टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा का निर्णय या ठिकाणी जितेन शेळके यांनी घडवला. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजी मार्कवरती धावफलकावरती पाहतोय. आकाशजी कर्डिले साहेब आणि शिवराजजी दसगुडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आपले सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय राजापूर नगरीचे उद्योजक नितीनजी रणदिवे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपले मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय. नितीनजी रणदिवे त्याचप्रमाणे सन्मान्य मान्यवर सुमितजी वावळ साहेब आपण आलात आपले सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान्य यशजी शिंदे आपण या रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये येत आहेत. आपले सहर्ष स्वागत. जाऊयात धावफलकावरती 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि आपण पाहतोय काय अप्रतिम नियोजन मैदानाच्या आतमध्ये. टीम तुकाई टायगर्स पारगाव हा संघ निर्धारित वेळेमध्ये आपण पाहतोय आपली पहिली 5 षटकं खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केली गेली आहेत त्याबद्दल देखील मनस्वी धन्यवाद असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चेंडू. अंतिम षटकाची सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती यश यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि यशचा एक अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये तेजा तिरपीट उडून टाकतोय तो फलंदाज अर्थात मॅन फ्रॉम टीम छत्रपती 11 अतुल यांना मात्र अतुलनीय कामगिरी या अंतिमच्या षटकामध्ये करावी लागेल. डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न घरट सोडलं होतं मात्र बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. विकास यावेळी मात्र कुठलाही प्रयत्न करत नाहीये कारण आपण पाहतोय नक्कीच धावा कमी आहेत. एक अतिरिक्तची धाव मात्र त्यांना प्रदान करायची नाहीये ती प्रतिस्पर्ध्यांना आणि आतापर्यंत मात्र आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती चेंडू राखत तिखट मारा प्रदर्शन तुकाई टायगर्स पारगाव या संघाच्या वतीनं झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळवलेला फटका दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद असताना त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे मित्रवर्य मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं ज्या गावाशी ऋणानुबंध आमचे जोडले गेले ते कोळगाव ट्रॉफीचे मुख्य आयोजक सन्माननीय संतोषजी मदने आणि सन्माननीय मनोजदादा मदने यांच्याकडून समालोचनासाठी देखील आपण पाहतोय 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत अभिनंदन आणि आभार. थँक्यू सो मच. आपण पाहतोय ऑनलाईनच्या माध्यमातून मनोजदादा मदने अर्थात कोळाई ट्रॉफी 2025 चे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून समालोचनासाठी आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आपलेही मनस्वी आभार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये 32 धावा या धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद असताना 5.5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि आपण पाहत आहात अर्थात रॉयल ट्रॉफी 2025 चा थरार आणि या षटकातील अंतिम षटकातील आपण पाहतोय अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी असेल. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑल अलॉंग विथ द पेस चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन्स बीट केलाय त्यावरती एक धाव पूर्ण दुसरीसाठी होकार नकार 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली. तिसऱ्यासाठी घरट सोडलंय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये घडेल. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि अंतिम बॉलवरती विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पवेलियन. 32 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या त्यानंतर मात्र घेतलेल्या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. 34 धावा या धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी आव्हान असेल ते अर्थात 35 धावांचं.
सन्मान्य किरणजी यादव आणि गजानन मामा घुरुंदळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. आपले सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मुख्य आयोजक संतोषजी बैक साहेब यांचं देखील शुभागमन होते. आपले सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी ज्यांची राहिली आहे ते आमचे सन्माननीय पंच आपण पाहतो. एका बाजूला पांडुरंगजी सरोदे सर, तर सतीश चतुर्के आणि हेमंतजी परदेशी साहेब यांना मात्र आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत असेल, कारण कुठलीही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती जर न्यायची असेल तर खऱ्या अर्थाने त्या पाठीमागे अथक आणि अविरत प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होतात ते आमचे मुख्य पंच. जगदंब 11 उरुळी कांचन टीमला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक ठिकाणी आव्हान, आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची पहिली जोडी या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते. मार्क वरती आपण पाहतोय द वंडर बॉय ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला पडलेलं एक गोड स्वप्न, अर्थात पप्पू मोरे यांना ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सिद्धेश्वर पिंपळगाव आणि जगदंब 11 आपल्याला विनंती असेल आपण आपला नाश्ता या ठिकाणी आलेला आहे तो कलेक्ट करायचा आहे. तो सन्मान्य आयोजकांच्यातून मुख्य आयोजक सन्मान्य राहुल दादा घोडके यांचं देखील शुभागमन झालंय. आपले सहर्ष स्वागत. जाव्यात मैदानाच्या मध्ये एक महत्वपूर्ण मॅच, आणि त्या मॅच मध्ये धाबांचा पाठलाग करण्यासाठी टीम तुकाई टायगर्स पारगाव या संघाच्या वतीनं स्ट्राईक वरती आपण पाहतोय अर्थात पप्पू मोरे यांना, तर नॉन स्ट्राईक एंड वरती सिद्धेश्वर पिंपळगाव कॅप्टन. विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपला स्नॅक्स त्या ठिकाणी कलेक्ट करायचा आहे. तुमचा नाश्ता या ठिकाणी आलेला आहे. विनंती असेल आपण तो घेऊन जायचा आहे. तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय हराळवाडीचा सुपुत्र, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये द किंग ऑफ डिस्ट्रक्शन्स म्हणून ओळखला जाणारा प्रथमेश राठोड. तर गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल, आणि पहिल्याच बॉल वरती पुलचा पॉवरफुल आणि सक्सेसफुल प्रहार. चेंडू आकाश मार्गे सीमारेखा पार, षटकार. पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ताबडतोड तड़ातड़ रणों की लग जाएगी झड़ी. अपना शेर आ गया है मैदान में, बड़ी खुशियों की है ये घड़ी. अब घूमेगा बल्ला अपने शेर का, रनों की बरसात होगी. घुटने टेक देगा हर गेंदबाज, अपने जीत की बारात होगी. फिर से एक बार अपनी टीम की जीत की बारात सजा निघली. पप्पू मोरे स्ट्राईक वरती दाखल झाला आणि आपल्या स्टाईल मध्ये पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात मैदानाच्या मध्ये करतोय. पुलचा पॉवरफुल आणि सक्सेसफुल प्रहार, षटकार मैदानाच्या मध्ये पहिलाच बॉल वरती आला, आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट होईल, आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा दाखल झालाय हराळवाडीचा सुपुत्र, अर्थात द मॅन विद द एब्सोल्यूट डिस्ट्रक्शन, प्रथमेश राठौड़. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस गांव में मेहमान बनकर आया कर. एक तुझे ही तो बख्शे इस मैदान की हुकूमत, ये तो तेरी सल्तनत है, यहाँ तू सुल्तान बनकर आया कर. सुल्तान ऑफ टेनिस बॉल क्रिकेट प्रथमेश राठौड़ आल्या आल्यास आपण पाहतोय विघ्न बनतोय तो सनी अर्थात मंदार दळवी यांच्यासाठी, आणि आणखी एक मॅग्निफिसंट ड्राइव्ह आउटसाइड ऑफ द पार्क, चौकार. नक्कीच आपण पाहतोय यावेळी मात्र बॅक टू बॅक दोन बिग हिट्स मैदानाच्या मध्ये. गोलंदाजी मार्कवरती शिरूरचा सुपरस्टार सनी दळवी आडव्या बॅटनं पुन्हा एकदा लॉफ्टी ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक, गेंद सीमा रेखा पार, आणखी एक मॅग्निफिसंट ड्राइव्ह, चौकार. टेनिसक्रिकेट.in माध्यमातून आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा दर्जेदार क्वालिटी आणि सर्वोत्तम क्लिअरिटीसाठी ओळखले जाणार युट्यूब चॅनल. आज मात्र आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचा रॉयल कारभार. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, द बिग मॅन हॅज बीन डाऊन फॉर द टीम. प्रथमेश राठौड़ हॅज टू डिपार्ट्स. उत्तराज प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से और गोली का जवाब बारूद से देते हुए गेंदबाज अर्थात सनी दळवी
नाम तो सुना ही होगा, जली को आग कहते हैं और बुझी को राग कहते हैं, और उस राग से जो बारूद निकले उसे बंदा दळवी कहते हैं. समोर जर पाहिलं तर फलंदाजी मार्कवरती फलंदाजीतील बादशाह मिरवणारी जोडी, एका बाजूला पप्पू मोरे तर दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील सुपरस्टार प्रथमेश खंडागळे. खेल चाहे जिंदगी का हो या ताश का अपना इक्का तभी निकालना, जब सामने वाला बादशाह आणि त्या बादशाहतीला शह देण्यासाठी मार्कवरती आमंत्रित केला आपला सर्वोत्तम गोलंदाज सनी अर्थात मंदार दळवी. आणि आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती काहीच आक्रमण आणि त्यानंतर मात्र हे आक्रमण परतून लावलंय. बॉल आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आकाश मार्गे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि पहिला महत्वपूर्ण ब्रेक थ्रो आपल्या टीमला मिळवून दिलाय तो अर्थात सनी दळवी यांनी. तर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय किशोर शिंदे. त्याचप्रमाणे ऑनलाईनच्या माध्यमातून द व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अर्थात अभिजित राऊत देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपले रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. यानंतरची होणारी मॅच दोनही विनर्सच्या दरम्यानची होणारी एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अर्धा बॅटनं खेळलेला अप्रतिम ड्राईव्ह, एक सिंगल मैदानाच्या मध्ये येईल आणि सिंगलच्या सहाय्यानं या दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती एक सिंगल कन्सिड होईल. अंतिम आपण पाहतोय 30 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश्वर पिंपळगाव टीम आपल्याला विनंती असेल आपण कृपया रेडी राहायचं आहे. यानंतरची होणारी मॅच दोनही विजेत्या संघादरम्यान या मैदानाच्या मध्ये आपण खेळवणार आहोत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आकाश मार्गे सीमारेखा पार, चौकार. चौकार मात्र धावफलकाला आकार देईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय चौकार आहे. चौकार भिंतीला डायरेक्ट हिट झाला, भिंती लाईनला डायरेक्ट हिट झाला तर चौकार आहे, आणि वरती जर गेला मंडपाच्या वरून जर ट्रॅव्हल झाला तर षटकार, आणि जर खाली डायरेक्ट हिट झाला बॉल तर त्या ठिकाणी चौकार आहे. 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतल्या गेल्यात. या 4 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल 20 धावा. तो पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड, गेंद बाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर. ये रास्ते हैं 4 के, चौका. त्याचप्रमाणे आपण पाहतोय साईराम परिवार खऱ्या अर्थानं, आणि या साईराम मित्र परिवाराचे प्रमुख सन्माननीय रवींद्रजी गरमकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपले सहर्ष स्वागत. पुढचा बॉल यावेळी शॉट अप जॅब, पॉवरफुल आणि सक्सेसफुल प्रहार. चेंडू पुन्हा एकदा आकाश मार्गे सीमारेखा पार, षटकार. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो MS धोनी स्टाईल मध्ये जर सामना फिनिश केला तर आपण पाहतोय श्री रवींद्रजी गिरमकर साईराम उद्योग समूहाचे सर्वा यांच्या माध्यमातून देखील 777 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये चालू आहे. पुढचा चेंडू इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, अप्रतिम स्ट्राईक, बॅक टू बॅक बिग हिट्स. आज मात्र थांबायचं नाव घेत नाही तो हा फलंदाज, आणि धावफलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या जातील एकूण 34 धावा, आणि विजयासाठी आवश्यकता असेल अंतिमचे 25 चेंडू आणि एक धाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला सिद्धेश्वर पिंपळगाव टीम संघनायक चला आपण पाहतोय सन्मान्य रवींद्रजी गिरमकर साहेब साईराम उद्योगाचे समूह जर दोन्ही स्टाईल सामना फिनिश केला, षटकाराच्या सहाय्याने मॅच फिनिश केली, तर यावेळी मात्र MS धोनी स्टाईल मध्ये फिनिशेस ऑफ हिज स्टाईल. आणि आपण पाहतोय रवींद्रजी गिरमकर साहेब साईराम उद्योग समूह यांच्या वतीने आपण पाहतोय 777 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू. चला सिद्धेश्वर पिंपळगाव टीम आणि टीम तुकाई टायगर्स पारगाव संघनायक चला
चला दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय सिद्धेश्वर पिंपळगाव वर्सेस तुकाई टायगर्स पारगाव. आपण पाहतोय आपल्या स्टाईल मध्ये मॅच मात्र फिनिश केली. अप्रतिम स्ट्राईक प्रतिस्पर्धी टीम वरती सर्जिकल स्ट्राईक खऱ्या अर्थाने केलाय आणि अगदी सहज लीलया या ठिकाणी मात्र या मॅच वरती विजय संपादित केला. विजेत्यांचं अभिनंदन, पराभूतांना खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच टीम शिरूर छत्रपती 11 आपण हरला नाहीयेत. प्रयत्न थोडेसे कमी पडलेत, मात्र पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण चांगलं कमबॅक कराल. तर व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टीम तुकाई टायगर्स पारगाव. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक चांगलं सर्जिकल स्टाईल ज्यांच्या माध्यमातून झाले. त्याचप्रमाणे आपण पाहतोय यानंतरच्या मॅचच्या होणारा टॉस या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य रवींद्रजी गिरमकर साहेब, साईराम उद्योग समूहाचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे सन्मान्य सिद्धार्थजी काळे यांचे देखील शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि या झालेला मॅच ऑफ द मॅच आपण देतोय. सन्मान्य मान्यवर प्रशांतजी शेट्टे साहेब यांच्या शुभ हस्ते देखील आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, द मॅन ऑफ द मॅच फॉर दिस match has been goes to none other than man behind the success of the team, not for this time but many time, क्षितिज दिवेकर ठरतोय पुन्हा एकदा